हाय गाईज, याच्यामध्ये तेल टाकलंय, कांदा टाकलाय आणि कांदा चांगला लाल फ्राय करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर हे बघा इथं अद्रक लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा ह्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. कलेजीला मी लाल मसाला, गरम मसाला, हळद मीठ टाकून चांगलं कालवलं आहे आणि त्याच्यावर टमाटर टाकलं. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्या आतमध्ये पण आहे कांदा, कांदा, अद्रक लसूण ची पेस्ट, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आपल्याला चांगला बारीक. कलेजी पोटाचा मसाला, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कांदा कलेजी, हे पोट्टा है, हे कलेजी है, हे लाल मसाला, हळद, मिरची ची पावडर टाकून चांगलं हलवायचं. टमाटर टाकून आता हे जे आपण वाटलेलं आहे अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कांदा, त्यालाही चांगलं असं मॅच करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण एक कांदा लाल झाला की आपण या लाल कांद्यामध्ये आपण भाजून घेतल्यावर आपण हे मिश्रण टाकायचं. पोट्टा, कलेजी, टमाटर और हिरवा मसाल्याचं मिश्रण याच्यात टाकायचं. त्याला चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे पोट्टा कलेजीचा मसाला होईल. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरबरोबर खायला चांगलं